गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी आत्ता जी रील करतो आहे बँकांबद्दल करतो आहे. ओके. बँक्स आर गॉन डिजिटल फॉर लास्ट मे बी 10-15 इयर्स. पण त्यांचा ऑपेक्स काय कमी झालेलं नाही. ओके. म्हणजे एम्प्लॉईज खर्च जो आहे तो काय अजिबात कमी झालेला नाही, तो वाढतोच आहे दिवस दिवस. मे बी नंबर ऑफ पीपल आर लेस, त्यांचे पगार चांगलेच वाढलेले आहेत. आणि जर तुमचा लेंडिंगचा बिझनेस जर वाढत असला तर ठीक आहे, तुमचा ऑपेक्स वाढला तर काही इश्यू नाही आहे. पण लेंडिंगचा बिझनेस तुमचा स्विंग होत असेल किंवा जस्ट वाढत असेल 2%-3%, आणि तुमचे ऑपेक्स जर 10% असेच बहुतेक बँकांचे तसे वाढतात. ओके. एम्प्लॉईज सॅलरी इज मेन बर्डन डिस्पाईट आय टी रेव्होल्युशन इन बँक्स. आत्ता मी बँकांचे रिझल्ट कसे बघायचे त्याच्याबद्दल बोलतो आहे. तर नेम ओके, नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे काय, तर RBI जे ते लोन घेतात किंवा आपल्या FDला जे व्याज देतात, ओके, वर्सेस ते काय किती टक्क्याने लोन देतात बाहेर. ओके. लोन दिलं समजा 11%, आपल्याला जे देतात किती 5.5%, 6% किंवा RBI जे घेतात ते टिपिकली आता परत 5.5% घेतात. त्याच्यामुळे त्यांचं निम नक्कीच वाढणार आहे. जर ते लोन तर ते 10% देत असतील तर टिपिकली निम बँकांचा 3, 3.5%, 4%, 5% असू शकतो. ओके. दॅट इज व्हॉट इज अ निम. ओके. नंतर FD इंटरेस्ट आणि तुम्हाला सांगितलं बॉरोअर्सकडनं जे इंटरेस्ट येतं त्याच्यातला डिफरन्स असतो तो बँकेचा प्रॉफिट असतो, त्याला निम म्हणतात. नंतर फायनान्सिंग मार्जिन म्हणजे काय, तर जे फायनान्स ते करतात वर्सेस जे त्यांना इंटरेस्ट जातं आउटगो आणि इंटरेस्ट इनकमिंग, ह्याच्यातला डिफरन्स आहे तो फायनान्सिंग मार्जिन. आणि बऱ्याचशा बँकांचं अजूनही निगेटिव्ह आहे आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट इन्कम हे पॉझिटिव्ह आहे आणि तुफानी पॉझिटिव्ह आहे. स्टेट बँकेचं इन्व्हेस्टमेंट इन्कमच जवळजवळ 40,000 कोटी ॲन्युअली असू शकतं. ओके. PNBचं पण 5 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट आहे. ओके. स्टेट बँकेची तर म्हणजे 50 लाख कोटी किंवा त्याच्याहून जास्त लाख कोटीची गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट, त्यातनं तुम्हाला व्याज मिळत असतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन्कम इज मेन सोर्स ऑफ प्रॉफिट ऑफ एनी बँक अँड फ्रॉम दॅट दे आर गिविंग डिव्हिडंड्स. ओके. नंतरचं गोष्ट काय तर प्रोव्हिजन्स फॉर बॅड डेट्स. तर टिपिकली मोठ्या मोठ्या बँकांचे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो हा 92% गेलेला आहे. टोटल प्रोव्हिजन रिक्वायर्ड आहे त्याच्यातले 92% त्यांनी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि कमी प्रॉफिट डिक्लेअर केलेलं आहे. पण काही बँकांचा अजूनही प्रोव्हिजन कव्हरेज रेशो 72%, 75% असा आहे. तर या बँका बरोबर नाहीत. ओके. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो तुमचा 92%च्या पुढे असलाच पाहिजे. इन्व्हेस्टमेंट इन्कम प्रचंड असतं. PNBचं इन्व्हेस्टमेंट इन्कम यावेळेला इतकं आहे की त्यांचं टोटल नेट मार्जिन 12% झालेलं आहे. गेल्या वर्षी 6% होतं. PNB अजूनही शेअर घेण्यासारखं आहे, बघा तुमच्या एक्सपर्टला विचारा. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स हे पण कमी झालेत. ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स टिपिकली 2 ते 3% आहेत आणि नेट तर 0.5% आलेले आहेत. न्यू प्रोव्हिजन्स कमी होत चाललेलं. राईटबॅक्स वाढत आहेत. राईट ऑफ झालेले त्याचे राईटबॅक्स वाढत आहेत. कर्जदार लोक पैसे देत आहेत आणि त्याच्यामुळे राईटबॅक्स बघा आणि प्रोव्हिजन्स कमी झाल्या की नाही बघा. हे बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बँक चांगली करते की नाही. ओके. हे बँकेबद्दल